नमस्कार. आज आपण जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत असा तडकेवाला बुंदीचा रायता बनवणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्यायचं आहे. आता दही आपल्याला हे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही. त्यानंतर 1 वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही चांगलं स्मूथ झालं पाहिजे. आता इथे दह्याला मी 1 मिनिट फेटून घेतले. परत यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. तर रायता तुम्हाला किती पातळ हवे त्या अंदाजाने पाणी घालायचे. आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले. यामध्ये मसाले घालायचे. सुरुवातीला अर्धा चमचा काळं मीठ, त्यानंतर जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. हा जर रायता तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालते. त्यानंतर अगदी थोडंसं साधं मीठ, 1 वाटी प्लेन बुंदी घालायची. आता ही बुंदी आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची. ही बुंदी तुम्ही पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भिजवून पिळून यामध्ये टाकू शकता किंवा न भिजवता अशी जरी टाकली तरी लवकर मऊ होते. आता बुंदी दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली. याला आपल्याला आता तडका द्यायचा आहे. तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. त्यानंतर 1 सुकी लाल मिरची टाकायची. यामध्ये तुम्ही थोडासा कढीपत्ता देखील घालू शकता. याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला दह्यावर घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हा रायता आपल्याला 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. नंतर खायचा म्हणजे खूप छान लागतो. आता तडका मी दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. मस्त आपला चटपटीत तडकेवाला बुंदीचा रायता तयार झाला आहे. हा बुंदीचा रायता तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढू शकता किंवा बिर्याणी, खिचडी, पुलावसोबत देखील खाऊ शकता. खायला खूप छान लागतो आणि अगदी कमी साहित्यात झटपट तयार होतो. या पद्धतीने बुंदीचा रायता तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.